आणि पावन असी श्रीमद भागवत महापुराण कथा मौजे श्यामपूर या नगरीमध्ये सुरू झालेली आहे। कालपासून या कथेचा आरंभ झालेला आहे। तर आज दुसऱ्या दिवसाची ही भागवत कथा श्रवण करायला तुम्ही जे कोणी भाविक भक्त उपस्थित आहात सर्वांचं व्यासपीठातर्फे स्वागत करते, तुम्हा सर्वांना प्रणाम करते। ही खूप दिव्य आणि खूप श्रेष्ठ अशी कथा आहे। नशीबवानालाच या कथेचा लाभ मिळतो। हजारो जन्माचं पुण्य असेल तर ही कथा ऐकायला मिळते। म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान आहात की तुम्हाला या कथेचा लाभ मिळालेला आहे। कालच्या कथेमध्ये आपण या ठिकाणी भागवत कथेचा महिमा पाहिला, तुम्ही सर्वांनी श्रवण केलं। भागवत कथा किती श्रेष्ठ आहे हे भागवत कथेचा महिमा ऐकल्यानंतर लक्षात येतं। ही कथा ऐकून एका महापापी असणाऱ्या जीवाचं कल्याण झालं, ज्याने आयुष्यामध्ये कधी चांगलं काम केलं नव्हतं। अशा महापापी असणाऱ्या धुंदुकारीचा सुद्धा या कथेमुळे उद्धार झालेला आहे। जो धुंदुकारी ज्याने चांगलं कर्म केलं नव्हतं, कधीही चांगलं कर्म केलं नव्हतं, सतत वाईट कर्म केलेलं, आणि त्याला मरण सुद्धा चांगलं आलं नव्हतं। कारण मरण सुधारण्यासाठी ही भागवत कथा आहे। मरण सुधारण्यासाठी परमार्थ आहे। जो परमार्थ करतो त्याला मरण सुद्धा चांगलं येतं, आणि ज्याने वाईट कर्म केलं त्याला मरणही चांगलं येत नाही। म्हणून जो वाईट कर्मामुळे वाईट मरणामुळे प्रेत योनीमध्ये गेला होता, असा महापापी असणारा धुंदुकारी, त्याला न्यायला सुद्धा शेवटच्या दिवशी विमान आलं। कथा संपूर्ण ऐकल्यानंतर त्याचाही उद्धार झालाय। त्याला त्या प्रेत योनीतून मुक्ती मिळालेली आहे, आणि त्याला घेऊन जाण्यासाठी वैकुंठातून विमान आलं। एवढी ताकद या कथेत आहे। तर आज देखील असा चमत्कार होऊ शकतो। काही जण मला विचारतात की ताई, पूर्वी कथा ऐकली की शेवटच्या दिवशी ज्यांनी कथा ऐकली त्यांना घेऊन जाण्यासाठी वैकुंठातून विमान यायचं, आता का येत नाही म्हणतात। आताही येऊ शकतं, पण आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती राहिली नाही। आता श्रोताही तसा नाही आणि वक्ताही तसा नाही। आता अधिकारी वक्ताही राहिला नाही आणि सावधान श्रोता राहिला नाही। जर सावधान श्रोता असेल, अधिकारी वक्ता असेल, तर आज सुद्धा या कथेमुळे अनेक मोठा लाभ प्राप्त होतो, उद्धार होतो, मुक्त पदाला प्राप्त होता येतं, आणि खरोखर वैकुंठातून विमान आता सुद्धा येऊ शकतं। तुम्ही जर ठरवलं, श्यामपूरवाले तुम्ही बसलेले भाविक भक्त, की शेवटच्या दिवशी या ठिकाणी मंडपामध्ये वैकुंठातून विमान आलंच पाहिजे, असं जर तुमची इच्छा असेल, तर मग त्याप्रमाणे भगवंताची भक्ती त्याप्रमाणे श्रवण केलं पाहिजे। जसं राजा परीक्षित यांनी श्रवण केलं होतं। परीक्षित महाराजांनी आपल्यासारखं दुपारी 2-3 तास या ठिकाणी बसून पुन्हा घरी येऊन खाऊन पिऊन यायचं। इथेही 3 तासामध्ये चुळबुळ चुळबुळ सुरूच, मध्ये बोलणं सुरूच, लेकरांचा धिंगाणा सुरूच, ध्यान बाहेर भटकत आहे, अशी सगळी अवस्था। घरी जाऊन पुन्हा पोटभर खाणं, पुन्हा संसाराच्या या गप्पा गोष्टी करणं, दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याला नावं ठेवणं, भांडण करणं, अनेक वाईट व्यसन करणं, यामध्ये आपलं जीवन वाया चाललं। त्यामुळे मग विमान कसं येईल? आणि समजा जरी चमत्कार झाला आणि वैकुंठातून विमान आलं, तरी माणसं जायला तरी तयार आहेत का? संसार सोडून जावं वाटतं का? इथंच मला सांगा, कल्पना करा, समजा जर खरंच शेवटच्या दिवशी विमान आलं वैकुंठातून, तर खरंच तुम्ही जाल का हो वैकुंठाला? कुणाला जायचंय सांगा वैकुंठाला? बसल्यापैकी जायचंय का? फुकट, बरं पैसे नाहीत, तिकीट घेणार नाही तुम्हाला, फुकटात। आता एसटीला दे, महिला मंडळांना तर बसला इकडे फुकट आहे, फुकट आहे ना। म्हणून बघा, कुठेही जा, एसटी मध्ये महिलांचीच गर्दी आहे। महाराष्ट्रामध्ये अर्ध तिकीट आहे महिलांना, इकडे पूर्ण फ्री आहे। तसं वैकुंठाला जायला सुद्धा तुम्हाला फ्री आहे, फक्त विमान आणण्याचं काम तुम्ही करा।
त्यासाठी तेवढी भक्ती पाहिजे आपली, पण आजकाल तेवढी भक्ती राहिली नाही. आपल्यामध्येच दोष आहे आणि लोक दोष ठेवतात देवावर, की ते म्हणतात ही भागवत कथा सगळं खोटं आहे, काही लोक म्हणतात. कारण आजकाल कुठं काही चमत्कार दिसत नाही, कोणाला काही लाभ होत नाही. अरे आपलीच भक्ती तेवढी श्रेष्ठ नाही, आपल्या भक्तीमध्ये ताकद नाही, आपली भक्ती खरी राहिली नाही, आपला परमार्थच खरा राहिला नाही, परमार्थच खोटा झालाय, म्हणून फळ ही खोटं मिळते आपल्याला, खरं फळ मिळत नाही. तर अशी परिस्थिती आहे सगळीकडे. त्यामुळे जर आपल्याला खरोखर या कथेचा लाभ मिळवायचा असेल तर मनापासून अंतकरणातून भगवंताची भक्ती करायची. भक्ती कशी, तर जसं देवाला आवडतं ना तसं राहायचं, तसं वागायचं, तसं जगायचं, याला म्हणायचं भक्ती. की कधीही कोणाचं वाईट करू नका, कोणाबद्दल वाईट चिंतन करू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाला विनाकारण त्रास देऊ नका. देवाचं चिंतन करा. तुमच्या हातून जेवढं चांगलं कार्य घडेल तेवढं देव प्रसन्न होत असतं. असं चांगलं वागायला प्रयत्न करा, माणूस म्हणून जगा, जनावरासारखं वागू नका. तर माणुसकीप्रमाणे माणूस म्हणून मानवता धर्माचं पालन करत जर जगलो ना, तर आजही आपण देवाचं नाव घेतलं, देवाची कथा ऐकली तर परम लाभ प्राप्त होतो. अशा या दिव्य कथेचा महिमा आपण काल या ठिकाणी श्रवण केला. श्रीमद भागवत महापुराण यामध्ये सगळे मिळून 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. बघा लक्षपूर्वक ऐका. 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत, 18,000 श्लोक आहेत. तर आता आपल्याला या पूर्ण कथेचं चिंतन रोज थोडं 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 करायचंय. तर आज कथेचा दुसरा दिवस आहे. आज आपल्याला भागवतामध्ये प्रवेश करायचा आहे. तर भागवत ग्रंथाचा पहिला स्कंद, पहिल्या स्कंदातील पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायामध्ये व्यासांनी सर्वप्रथम मंगलाचरण केलेलं आहे. कारण कुठल्याही ग्रंथामध्ये मंगलाचरण करणं आवश्यक आहे. की जो ग्रंथ निर्माण केलाय, लिहिला आहे, त्याचं जो कोणी चिंतन करतो, मनन करतो, वाचन करतो, त्याचं जीवन मंगलमय व्हावं, मंगलमय भगवंताची त्या भक्तावर कृपा व्हावी, यासाठी मंगलाचरण प्रत्येक ग्रंथाला आलेलं आहे. तुम्ही भजनी मालिका तुमच्या घरामध्ये असेल ना, भजनी मालिका तर प्रत्येकाला ठाऊक आहे. जो वारकरी आहे त्याच्या घरात भजनी मालिका असते म्हणजे असते. त्यात सुद्धा मंगलाचरण 2 आले आहे, तुम्ही पाहिलेलं असेल, तुम्हाला माहित असेल. तर प्रत्येक ग्रंथामध्ये मंगलाचरण आहे. मग भागवतामध्ये देखील व्यासांनी मंगलाचरण केले. सर्वप्रथम 3 श्लोकामध्ये केले आणि फार सुंदर असं भगवंताचं वर्णन आलेलं आहे. लहान मुलं, तुम्ही लहान पोरं, एकतर तुम्ही शांत बसा, नाहीतर बाहेर जाऊन खेळा. असे धिंगाणा करत राहिले ना, मी जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल माझ्यासोबत, गावात कुणालाच ठेवणार नाही. आम्ही संस्था टाकतोय आता. येणाऱ्या जून महिन्यामध्ये जसं पेरणी लागली, मुलांच्या शाळा सुरू होतात, तेव्हापासून मी आणि माझे पतिदेव ते सुद्धा कीर्तनकार आहेत. तर आम्ही एक वारकरी शिक्षण संस्था टाकलेली आहे पैठण या ठिकाणी. जर तुम्हाला तुमच्या मुलांना कीर्तनकार बनवायचं असेल, भागवत कथाकार बनवायचा असेल, वारकरी वैष्णव बनवायचा असेल, एक चांगला माणूस बनवायचा असेल, निर्व्यसनी घडवायचा असेल, चांगलं संस्कारवान घडवायचं असेल, तर आमच्याशी संपर्क करा तुम्ही. भगवंताच्या कृपेने आम्ही या छोट्याशा कार्याला सुरुवात केलेली आहे. आमच्या संस्थेचं नाव आहे संस्कार वारकरी शिक्षण संस्था. तर कोणाला इच्छा असेल तुमच्या मुलांना परमार्थ शिकवण्यासाठी पाठवायचं असेल, तर आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आमच्याशी संपर्क साधा तुम्ही. आणि हे लहान लहान पोरं जेवढे धिंगाणा करत आहेत, त्यांना कार्यकर्ते तुम्ही त्यांना बाहेर मंडपाच्या घालून द्या, नाहीतर शांत बसायला लावा. व्यासांनी सर्वप्रथम मंगलाचरण केले. पहिल्या श्लोकामध्ये वर्णन आलं, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत शार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने
ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत सूरय तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्राश्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. पहिल्या श्लोकामध्ये वर्णन सांगितलं की जो विश्वाची उत्पत्ती करतो, विश्वाचं पालन पोषण करतो, विश्वाचा नाश करतो, ज्या परमात्म्याने ब्रह्मदेवाला संकल्प मात्र काही क्षणामध्ये एका सेकंदामध्ये चारही वेदांचं ज्ञान दिलं, जो संपूर्ण सृष्टीचा मालक आहे, स्वामी आहे, सगळीकडे ज्याची सत्ता आहे, त्या परमात्म्याला या ठिकाणी वंदन केले.